नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। तर मंडळी, गेल्याच आठवड्यात मी तुम्हाला माझ्या काल्पनिक कथेतील एका कॅरेक्टर घर कोंबडी बद्दल माहिती दिली होती। काही लोकांनी त्या घर कोंबडीची स्टोरी स्वतःशी रिलेट केली आहे आणि त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, तो मला दूर करायचा आहे। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन काल्पनिक कथेतील कॅरेक्टर बद्दल माहिती मिळेल। तर चला मग सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच आठवड्यात मी ह्या घरकोंबडीची स्ट्रगल स्टोरी तुम्हाला सांगितली होती आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानू इच्छित आहे। आणि बरं का मंडळी, ही घरकोंबडी माझ्या कथेतील एक काल्पनिक व्यक्ती आहे, पण काही काकूंना असं वाटते की मी त्यांच्याबद्दलच बोलते। काही मंदभक्त आहेत या काकूंचे, ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला आणि काकूंना जाऊन माझी डायरेक्ट कंप्लेंटच केली। त्याच सोबत माझ्या व्हिडिओ खाली घाण घाण कमेंट्स देखील केल्या। आता मंडळी, तुम्हीच सांगा, मी इकडे कोणाचंच नाव घेतलं होतं का? मग ह्या मंदभक्तांना का बरं वाटलं की मी त्या काकूंबद्दल बोलते आहे? म्हणजेच ह्यांचे मंदभक्त मान्य करतात की घर कोंबडी म्हणजे त्या काकू आहे। त्यावर या काकूंनी रिप्लाय देखील दिला। थांबा हा, तुम्हाला पण सांगते काकूंची मधुर वाचा। कुणी त्या कमेंटला रिप्लाय दिलं की तिला स्वतःला तोंड नाही, समोर येऊन रोस्टिंग करायचं, बेळातून जाऊन लपून बसतात, व्ह्यूज हवे आहेत, माझा टॅग लावला की येतात व्ह्यूज, रोस्टिंगचा आर माहित नाही, लॉज माहित नाही, निघाल्या रोस्टिंग करायला, काय करतात ते करू देत, कर्म बघून घेईल, राख रांगोळी होईल। तर काकू, पहिली गोष्ट तर तुम्ही बोलताय ना की तोंड नाही, समोर येऊन रोस्टिंग करायचं, तर माझा चॅनलवर पॉडकास्ट असतो आणि ते कानाने ऐकायचं असते बरं का। आणि या पॉडकास्ट मध्ये मी माझ्या काल्पनिक कथा सांगत असते। प्रत्येकाचं बिझी रुटीन असते, त्यासाठी म्हणूनच पॉडकास्ट बेस्ट आहे। कधीही कुठेही बसून उभं राहून काम करताना ऐकू शकतो, सतत फोनकडे बघण्याची गरज नाही आणि मी माझा चेहरा दाखवून पॉडकास्ट केल्याने सत्य बदलणार नाही आहे। माझ्या काल्पनिक कथेतील कॅरेक्टर्स जर क्रिंज गोष्टी करत असतील तर त्यांना क्रिंजच बोलणार, मग ते तोंड दाखवून असो किंवा न दाखवता। वेळ आली की मी माझा फेस रिव्हील करेन, हो, त्याची तुम्ही काळजी नका करू। स्वतःच्या कंटेंटकडे जरा लक्ष द्या। वेळात लपून राहण्याबद्दल बोललाच आहात तर काकू, हुंदीर घुशी असतात ना, त्या बिळात लपून राहतात बरं का। समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? काकूंचं असं म्हणणं आहे की त्यांचा टॅग वापरला की व्ह्यूज येतात। तर काकू, अशा भ्रमात राहू नका बरं का। मागे त्या पत्रास्टे मालकाला पण असाच काहीतरी गैरसमज झाला होता। नंतर काकू बोलतायत की या लोकांना रोस्टिंगचा आर नाही येत। मग काकू, मला एवढा का बरं त्रास झाला? मी तर माझ्या कथेतील घर कोंबडी बद्दल बोलत होती, हे माझ्या सबस्क्रायबर्सला देखील माहिती आहे। आणि कोणत्याच गोष्टी जर तुम्ही स्वतःच्या अंगावर ओढून घेत असाल तर ह्यात माझी काही चूक नाही। लॉस बद्दल पण काकू खूप काही बोलत होत्या। मंडळी, आजकाल तर मला असं वाटते ह्या खुडचट लोकांनी एक ट्रेंडच सुरू केलाय। काहीही झालं चालले कंप्लेंट करायला। स्वतःचं कंटेंट कितीही चीप असू दे, पण समोरच्याने चांगल्या भाषेत स्वतःचं मत मांडलं तर लगेच कंप्लेंटच्या गोष्टी करतात। अहो काकू, तुम्ही स्वतः पब्लिक प्लॅटफॉर्मवर स्वतःची पर्सनल लाईफ दाखवताय, त्यावर प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतो। कोणाला जर तुमचं कंटेंट आवडलं नाही, तुमची वागणूक आवडली नाही, तर प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करू शकतो। त्यामुळे जरा स्वतःच्या मनाची तयारी करून ठेवा आणि जर नसेल सहन होत तर चांगलं काहीतरी दाखवा, मग का कोण तुम्हाला बोलेल। ह्या काकूंना देवाचं नाव घेऊन कर्माबिर्माच्या गोष्टी करायची खूप सवय आहे। देवाचं नाव घेऊन दुसऱ्यांना शिव्या श्राप देतात। वा काकू वा, मला तर असं वाटते तुम्ही किरकिरे काकूंकडनं या गोष्टीची ट्रेनिंगच घेतली असाल। ह्या काकू स्वतःला खूप मोठ्या प्रवचनकर्त्या समजतात। त्यांना असं वाटते की त्यांच्या बोलण्यातनं खूपच पॉझिटिव्हिटी स्प्रेड होत असते। तुम्ही एवढेच जर पॉझिटिव्हिटी स्प्रेड करता तर मग तुमच्या सबस्क्रायबरची मेंटॅलिटी चीप कशी काय? मी माझी काल्पनिक कथा सांगत असताना कोणत्याच कॅरेक्टरला शिव्याश्राप दिले नाही आहेत आणि माझ्या सबस्क्रायबर्सने देखील त्यांचं मत चांगल्या भाषेतच मांडलं आहे। पण ह्या काकूंची बाजू घेऊन त्यांचे अंधभक्त माझ्याशी भांडायला येतात, अश्लील भाषेचा वापर करतात, शिव्याश्राप देतात।
तर काकू ह्याच पॉझिटिव्हिटी बद्दल तुम्ही बोलताय का? अशा अश्लील भाषांचा प्रयोग करायचा असं तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर्सला शिकवताय का? एवढा तुम्ही तोरा मिरवताय ना की मी पॉझिटिव्हिटी स्प्रेड करते, तर तुमच्या सबस्क्रायबरच्या पण आचरणात येऊ द्या जरा. आणि जरा स्वतःच्या भाषेत देखील सुधार करा. एका वृद्ध महिलेने कमेंट केली होती तुम्हाला आणि तिला तुम्ही उद्धटपणे उत्तर दिलं. त्याचा स्क्रीनशॉट देखील माझ्याकडे आला आहे बरं का. तुम्ही खूप मोठ्या लॉच्या वार्ता करताना मग जरा तुमच्या सबस्क्रायबरला पण सांगा की अश्लील भाषेमध्ये कमेंट्स करणाऱ्याला काय कारवाई होऊ शकते ते. आणि अंधभक्तांनो, आता तरी जागे व्हा. तुमच्या अशा पानसट सपोर्टमुळेच असे क्रिंज कॉन्टेंट क्रिएटर्स धिंगाणा घालत सुटलेत. आता मंडळी, मी पूर्ण पॉडकास्ट मध्ये कोणाचंच नाव घेतलं नाही, त्यामुळे जर कोण स्वतःवरती ही गोष्ट ओढवून घेत असेल तर हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. जर त्या काकू स्वतःला घरकोंबडी समजत असतील तर त्यांनी ते स्वतःवर ओढून घ्यावं, कारण घरकोंबडी ही माझ्या कथेतील एका कॅरेक्टरचं नाव आहे. चला तर मंडळी, आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.